नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवासाठी कर्जमाफीशी संबंधित एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे मित्रांनो। 10 ऑगस्ट 2026 पासून 2 लाख रुपयापेक्षा जास्त थकीत कर्ज असलेल्या कर्जदारासाठी एक वेळ समझोता योजना म्हणजे OTS प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। तुमच्या कर्ज खात्यावर 2 लाखापेक्षा जास्त रक्कम थकीत असेल आणि तुम्हाला या योजनेअंतर्गत कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वप्रथम आपल्या संबंधित बँकेच्या शाखेत संपर्क साधणे गरजेचे आहे। बँकेमध्ये जाऊन OTS अंतर्गत तडजोड करण्याची तुमची इच्छा कळवावी लागेल। त्यानंतर बँकेकडून आवश्यक कागदपत्रे, अर्जाचा नमुना आणि पुढील प्रक्रियाबाबत माहिती दिली जाईल। आता या योजनेमध्ये नेमकी प्रक्रिया काय असणार आहे, तडजोडीचा प्रस्ताव कसा द्यायचा आणि जास्तीची रक्कम कशी भरायची ते पाहूया। तर मित्रांनो, या योजनेनुसार पात्र कर्जदाराला 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। मात्र 2 लाख रुपयापेक्षा जास्त ठरलेली रक्कम कर्जदाराला संबंधित बँकेसोबत ठरलेल्या तडजोडीच्या अटीनुसार भरावी लागणार आहे। ही अतिरिक्त रक्कम बँकेने निश्चित केलेल्या पद्धतीने आणि उपलब्ध वेळापत्रकानुसार 31 मार्च 2027 पर्यंत भरावी लागणार आहे। उदाहरणार्थ घेऊया, एखाद्या शेतकऱ्याला कर्ज खात्यावर 2,60,000 रुपये थकबाकी असेल तर 2 लाख रुपयापेक्षा जास्त असलेले 60,000 रुपयाची रक्कम भरावी लागू शकते। मात्र ही रक्कम नेमकी किती आणि कोणत्या पद्धतीने भरायची हे बँकेसोबत होणाऱ्या तडजोडीत नंतरच निश्चित होईल। मित्रांनो, काही कर्जदारांना संपूर्ण रक्कम एकाच वेळी भरायची असेल तर काहींना ती रक्कम वेगवेगळ्या हप्त्यामध्ये भरायची असू शकते। उदाहरणार्थ, बँकेच्या मंजुरीनुसार काही रक्कम सुरुवातीला आणि उर्वरित रक्कम पुढील ठराविक तारखांना भरता येऊ शकते। यासाठी बँकेकडून तडजोडीचा प्रस्ताव तयार केला जाऊ शकते। या प्रस्तावामध्ये कर्जदाराचे नाव, कर्ज खात्याची माहिती, सध्याची थकीत रक्कम आणि तडजोडीनुसार भरायची रक्कम यासारखी माहिती नमूद केली जाऊ शकते। याशिवाय बँकेकडून लागू असलेले कायदेशीर शुल्क, न्यायालयीन खर्च किंवा इतर प्रक्रिया शुल्क असल्यास याची माहिती देखील दिली जाऊ शकते। मित्रांनो, तसेच अतिरिक्त रक्कम कोणत्या तारखेला आणि किती प्रमाणात भरायचे आहेत याचे वेळापत्रक प्रस्तावनामध्ये नमूद केले जाऊ शकते। तडजोडीची प्रक्रिया पूर्ण होण्याची तारीख आणि त्या संबंधित अटीची बँकेकडून सांगितली जाऊ शकतात। म्हणूनच मित्रांनो, तडजोडीचा अर्ज किंवा प्रस्ताव आपल्या संबंधित बँकेच्या शाखेतच सादर करायचे आहेत। तुमच्या कर्जाचे खाते ज्या बँकेत आहे त्या बँकेत शाखेत जाऊन OTS योजनेचा अधिकृत अर्ज किंवा नमुना मागू शकता। काही बँका त्याच्या नियमानुसार स्वतंत्र फॉर्म किंवा प्रस्तावाचा नमुना देऊ शकतात। त्यामुळे सोशल मीडियावर मिळालेल्या कोणत्याही अर्ज तसाच भरू नका। आपल्या बँकेकडून अधिकृत नमुना आणि आवश्यक कागदपत्राची माहिती देणे महत्त्वाचे आहे। यानंतर OTS योजनेमध्ये सहभागी होऊन इच्छिणाऱ्या पात्र कर्जदाराची माहिती पुढील प्रक्रियेसाठी संबंधित यंत्रणेकडे पाठवली जाऊ शकते। कर्जदाराने तडजोडीनुसार 2 लाख रुपयावरील आवश्यक रक्कम भरल्यानंतर आणि बँकेकडून त्या संबंधित माहिती शासनाकडे सादर केल्यानंतर पुढील KYC प्रक्रिया केली जाऊ शकते। KYC आणि इतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर योजनेच्या पात्रता व नियमानुसार संबंधित शेतकऱ्याला 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया पुढे जाऊ शकते। त्यामुळे मित्रांनो, तुमच्या कर्ज खात्यावर 2 लाख रुपयापेक्षा जास्त थकबाकी असेल आणि तुम्हाला OTS योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्या संबंधित बँक शाखेत लवकरात लवकर संपर्क साधा। बँकेकडून तुमच्या कर्जाची थकबाकी, तडजोडीची रक्कम, हप्त्याचे वेळापत्रक, आवश्यक कागदपत्रे आणि पुढील प्रक्रिया याबाबत अधिकृत माहिती घ्या। ही माहिती शेतकरी बांधवासाठी उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। जय महाराष्ट्र।